आपण जेव्हा म्हणतो की कंजूसपणा म्हणा किंवा स्वार्थीपणा म्हणा, संकुचित वृत्ती म्हणा, ही आपल्याला हितकारक नाही. हे जोपर्यंत माणसाला कळत नाही म्हणत नाही, कळलं तरी समजलं पाहिजे, समजलं तरी उमजलं पाहिजे, आणि उमजलं तरी ते आपल्या आचरणात आलं पाहिजे. कारण ही जी कुपमुंड वृत्ती आहे किंवा ही जी आपल्या स्वार्थीपणा जो आहे, हा स्वार्थीपणा आज जगाला त्रास देतो आहे. प्रत्येक देश म्हणतो माझंच हित झालं पाहिजे, माझंच स्वार्थ ते बघतो आहे. प्रत्येक कुटुंबामध्ये प्रत्येकजण आपला स्वार्थ बघतो आहे. प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक बिझनेसमॅन असू दे, कोणी असू दे, प्रत्येक आपला स्वार्थ बघतो आहे. म्हणजे स्वार्थीपणा चुकीचं आहे काय हो? खरं म्हणजे स्वार्थीपणा चुकीचा नाही आहे. स्वार्थ हे सत्यच आहे. प्रत्येकाला स्वार्थ हा असतोच. मी नेहमी म्हणत असतो, स्वार्थ नाही असं जगातला एकही प्राणी नाही आहे. इवन मी म्हणतो संतांना सुद्धा स्वार्थ होता, तो म्हणजे मोक्ष मिळवण्याचा, रिअलायझेशन होण्यासाठी, साक्षात्काराचा त्यांना तो स्वार्थ होता. म्हणून स्वार्थ आणि स्वार्थीपणा ह्याच्यामध्ये मोठं अंतर आहे, लक्षात ठेवायचं. स्वार्थ म्हणजे स्वअर्थ, स्वतःला जे हितकारक आहे ते करणं चुकीचं नाही. स्वतःचं हित पाहणं ह्याच्यामध्ये कुठलीही चूक नाही आहे. हा मनुष्य स्वभाव आहे आणि ते पाहिलंच पाहिजे. काही लोक आहेत थोडेसे हातावर मोजण्या इतके की स्वतःचा विचार न करता फक्त दुसऱ्यांचाच विचार करत आलेले आहेत. पण त्यांचं आपण बघूया नको. आपण सामान्य माणसांचा विचार केला पाहिजे. सामान्य माणसाला प्रत्येकाला सुखी व्हायचं आहे, स्वतःला सुखी व्हायचं आहे, स्वतःच्या कुटुंबाला सुखी करायचं आहे, स्वतःचा बिझनेस चांगला करायचा आहे, स्वतःची सत्ता आपल्याला प्रत्येकाला पाहिजे. कोणाला नको आहे? इथे सत्तेसाठी तो भांडणं जोरदार चाललेली असतात. सत्ता पण प्रत्येकाला पाहिजे असतो, कीर्ती पाहिजे असते, फेम पाहिजे असतं, सगळ्यांना पाहिजे असतो. चुकीचं काही नाही. सद्गुरू म्हणतात स्वार्थ हे सत्य आहे, स्वार्थीपणा वाईट आहे. आता याच्यात दोघातला फरक काय? स्वार्थ म्हणजे काय की माझं हित होणं, माझं हित मी पाहणं, याच्यामध्ये काय चुकीचं नाही. पण माझं हित पाहताना मी इतरांच्या हिताचा जरासुद्धा विचार करत नाही. विचार सोडून द्या, इतरांचं काय वाटेल ते होऊ दे, हा जो विचार असतो आपलं स्वार्थ, ह्याला स्वार्थीपणा म्हणतात. स्वार्थीपणा म्हणजे काय? माझं भलं होऊ दे, इतरांचं वाटोळ होऊ दे, नाही तर इतरांचं काय होऊ दे, आय डोंट केअर. ही जी आय डोंट केअर वृत्ती आहे ना, म्हणजे मी पुढे जाण्यासाठी कोणाच्याही डोक्यावर पाय ठेवून जाईन, कोणालाही लाथाडून जाईन, अशी जी वृत्ती आहे ना, त्याला स्वार्थी वृत्ती म्हणतात. आणि सद्गुरू म्हणतात ही स्वार्थी वृत्तीच तुमच्या नाशाला कारणीभूत आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून स्वार्थ हे सत्य आहे. स्वार्थ कोणाला चुकलेला नाही, ते सत्य आहे. पण माझं हित पाहताना मी इतरांचं निदान, इतरांना त्रास होणार नाही, एवढं तरी पाहता आलं पाहिजे. ह्यालाच म्हणतात सर्वांना घेऊन पुढे जाणं. कुठलाही बिझनेस असू दे, कुठलाही पॉलिटिकल लीडर असू दे, जो सर्वांना घेऊन जातो तोच सक्सेसफुल होतोस. म्हणून आपलं हित साधताना, स्वहित साधताना, समाजाचं हित, राष्ट्राचं हित, विश्वात शांती कशी निर्माण होईल ह्या दृष्टीने जो विचार तरी करतो, करणं सोपं नाही आहे, पण निदान विचार करतो, निदान आपल्या कृतीतून दाखवून देतो की माझ्या कृतीमुळे कोणालाही समाजाला त्रास होत नाही, एवढं तरी पाहतो. एवढं तरी नक्कीच पाहता येण्यासारखं आहे. आज मोठमोठे बिझनेसमन जेव्हा बिझनेस करतात तेव्हा काही लोक सच्चेपणाने बिझनेस करतात तरी ते मोठे होतात, आणि काही लोक सच्चेपणाने बिझनेस करत नाही, समाजाचा विचार करत नाही, राष्ट्राचा विचार करत नाही. असे जे बिझनेसमॅन आहेत ते शेवटी जेलमध्ये जातात, नाही तर लंडनला जाऊन बसतात. तेव्हा एक लक्षात ठेवायचं की माझं हित मला महत्त्वाचं आहेच, माझा स्वार्थ माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे, पण त्याचबरोबर मी इतरांच्या स्वार्थाचा बळी देत नाही आहे. इतरांना जे हित आहे त्याचं बळी न देता मी माझा स्वार्थ जपतोय, ह्याला म्हणतात स्वार्थ. म्हणून स्वार्थी, ज्याला आपण सेल्फिशनेस म्हणतो, सेल्फिशनेस किंवा सेल्फिश
आणि सेल्फ इंटरेस्ट याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. म्हणून स्वार्थ म्हणजे सेल्फ इंटरेस्ट, माझा इंटरेस्ट मी पाहणारच. हा पाहताना मी इतरांचा सुद्धा थोडासा तरी विचार केला पाहिजे. निदान समाजाला त्रास होणार नाही एवढं तरी काळजी घेणं गरजेचं आहे. आज तुम्हाला तसं दिसतंय का? आज तसं दिसत नाही आहे. सगळीकडे स्वार्थी वृत्ती एवढी बोकाळलेली आहे आणि आय डोंट केअर ही वृत्ती एवढी बळावलेली आहे की ह्याच्यामुळे आज सगळीकडे सत्यानाश होतोय. जो स्वार्थी वृत्ती आपल्याकडे आहे त्याचा पण सत्यानाश होतोय आणि इतरांचा पण सत्यानाश होतोय. म्हणून स्वार्थ हे सत्य आहे, सेल्फ इंटरेस्ट खूप महत्त्वाचं आहे, पण सर्वांना बरोबर घेऊन जाणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि हे का कारण आहे? तुम्ही म्हणा याच्यात काय आहे, तुम्ही मोठी प्रवचन ठोकायला सोपं आहे म्हणे, पण ह्याच्यामध्ये आमचा काय फायदा आहे? बरोबर आहे, स्वार्थ म्हणजे आपला काय फायदा आहे, बरोबर ना? तर सद्गुरू जे काही सांगतात जीवनविद्येमध्ये, जी काही फिलॉसॉफी सद्गुरूंनी मांडलेली आहे ती शेवटी ज्ञानेश्वरीवर अवलंबून आहे. त्याच्यावरच सद्गुरूंनी ज्ञानेश्वरीचा अभ्यास केलेला आहे, उपनिषदाचा अभ्यास केलेला आहे, ऋषीमुनींचा अभ्यास केलेला आहे, संतांच्या अभंगाचा अभ्यास करून आजच्या काळाला हे तत्त्वज्ञान, आपलं ऋषीमुनीचं तत्त्वज्ञान म्हणा, अभंगांचं तत्त्वज्ञान म्हणा, हे तत्त्वज्ञान आजच्या काळाला कसं उपयोगी पडेल, आजच्या पिढीला कसं उपयोगी पडेल, याचं सद्गुरूंनी खूप खोल चिंतन करून ही जीवनविद्या निर्माण केलेली आहे. म्हणून एक लक्षात ठेवा, जीवनविद्या स्वार्थ जपते, स्वार्थ जपते. प्रत्येकाने आपलं हित साधलंच पाहिजे. सद्गुरू त्यागाच्या गोष्टी करत नाहीत. सद्गुरू सरळ सांगतात, मी त्यागाच्या गोष्टी करत नाही, मी सामान्य माणूस कसा सुखी होईल याचा विचार करतोय, आणि सामान्य माणूस त्यागाच्या गोष्टी करू शकत नाही. मग सद्गुरू काय म्हणतात की तुझ्या स्वार्थामध्येच तुझं हित लपलेलं आहे, हे तू जाण, हे तू समजून घे. म्हणून सद्गुरूंनी एक सिद्धांत मांडला. काय सिद्धांत मांडला? माणूस एकटा सुखी होऊ शकत नाही. बघा किती मोठा सिद्धांत आहे. आणि इथे प्रत्येक जण स्वतः सुखी होण्याचा प्रयत्न करतोय. बघा किती अंतर आहे. सद्गुरू म्हणतात की माणूस एकटा सुखी होऊ शकत नाही, कारण इतरांच्या सुखात आपलं सुख लपलेलं आहे आणि इतरांच्या दुःखात आपलं दुःख दडलेलं आहे. हे ज्या वेळेला माणसांना कळेल की इतरांचं दुःखामध्ये आपलं दुःख दडलेलं आहे, तेव्हा खऱ्या अर्थाने माणूस इतरांचं दुःख समजून घेईल. म्हणून सद्गुरूंचा सिद्धांत जो आहे की मी एकटा सुखी होऊ शकत नाही, सर्व सुखी तर मी सुखी. आणि ज्ञानेश्वर म्हणून ते सांगली, सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होईजे. का सांगितलं? नुसतं तो एक नुसता विचार नाही आहे की संतांचा एक सुंदर विचार नाही आहे, तो संतांच्या विचारामध्ये एक बैठक आहे. ती बैठक सद्गुरूंनी मांडून दिली आपल्याला. सर्वांच्या सुखामध्ये आपलं सुख लपलेलं आहे, लक्षात ठेवा. आपल्या कुटुंबामध्ये संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, हे विश्वची माझे घर. आता आपलंच कुटुंब बघा, आपल्या कुटुंबामध्ये एक जरी माणूस आजारी पडला, एक, संपूर्ण कुटुंबाला त्रास होतो, बरोबर आहे? एक जरी माणूस आजारी पडला तरी मग हॉस्पिटलच्या वाऱ्या सुरू होतात, डबे घेऊन जा, त्याचं हे कर ते कर. हे सगळं का होतं? कुटुंबातला एक माणूस जरी आजारी पडला तरी. मग तुम्ही ज्ञानेश्वर माऊली म्हणता हे विश्वची माझे खरं म्हणतात, म्हणजे हेच कुटुंब आहे संपूर्ण, हे विश्व माझं कुटुंब आहे. या कुटुंबामधला एक माणूस जरी आजारी पडला, एक माणूस जरी दुःखी असेल, तर त्याचा परिणाम आपल्यावर होणारच आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून जीवनविद्या काय सांगते की आपण एकमेकावर अवलंबून आहोत. जगातली प्रत्येक व्यक्ती, नवे संपूर्ण ही सृष्टी, संपूर्ण हा निसर्ग, संपूर्ण पर्यावरण, सगळं जे काही अस्तित्वात आहे, अनंत रूपे अनंत वेशे देखील आम्ही त्यासी, असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. ज्याला ज्याला पाहतो ते सर्वांवर आपण अवलंबून आहे, लक्षात ठेवायचं. जरा कुठे खोट निर्माण झाली की आपली वाट लागलीच म्हणून समजा. आज बघा जगामध्ये कुठे वॉर चाललेले आहेत, त्याच्यामुळे आपली महागाई वाढते. कुठे प्रत्येकजण आपलं हित साधण्यासाठी आपल्यावर टॅरिफ टाकतोय. म्हणजे सांगायचा मुद्दा काय की प्रत्येकजण हा स्वार्थी झालेला आहे. म्हणून जीवनविद्या ही काळाची गरज नाही, पुढल्या सर्व काळाची गरज आहे.
आणि ही जगाची गरज आहे, जगाची गरज आहे. हे जर तत्वज्ञान, जीवनविधीचं तत्वज्ञान जगात जर गेलं आणि जगाच्या लोकांना एक खऱ्या अर्थाने समजलं, उमजलं, तर त्यांना कळेल की सर्वांच्या सुखात आपलं सुख आहे आणि प्रत्येकजण सुखी होईल. सद्गुरूंच्या तत्वज्ञानाने तुम्ही तर सुखी होणारच आहात, पण प्रत्येक जण सुखी होऊ शकतो.